जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पालघर या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं विश्लेषण, जे प्रश्न आपल्या 2026च्या पेपर मध्ये विचारले होते। तर पाहूयात आपण आपला आजचा पालघर या जिल्ह्याचा बुद्धिमत्ताचा पहिला प्रश्न कुठल्या टॉपिकचा आहे ते सुद्धा पाहूयात। खालील मालिका पहा, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? काय सांगितलंय? 5 6 3 5 3 6 507 476 आणि 443 याच्या पुढे आपल्याला त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा आता बघायचं। बघा, आता हा पहिला प्रश्न आपल्याला संख्यांचा दिसतोय, म्हणजे आता हा कुठला प्रश्न झाला? संख्या मालिका या टॉपिकचा प्रश्न झाला। हम्म 563 536 507 476 443 प्रश्नचिन्ह। बघा, 536 46 56 66 ला 3 कमी म्हणजे 27 चा गॅप, 27 वजा केले गेलेले आहेत। परत 7 पासून 17 27 38 ला 1 कमी म्हणजे 29 वजा केलेले आहेत। पुन्हा 76 86 96 6 आणि वरचा 1 31 वजा केले। याच्या पुढे 33 वजा केले। आता आपल्याला 443 मधनं 35 वजा करायचे आहेत। किती वजा करायचे? 443 मधनं 35 वजा करायचे। 13 तून 5 गेले, 8 उरले आणि 43 मधनं 3 गेले, 40 उरले। का 44 दिले पण हातचा 1 घेतला आहे ना आपण, म्हणजे आता उत्तर काय झालं? 408। ह्याच्यामध्ये जो गॅप होता तो होता 27 चा 29 चा 31 चा 33 चा 35 चा, असा क्रमागत विषम संख्यांचा गॅप गेला। आपलं कन्फर्म उत्तर 408 झालं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न 64 60 120 210 प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार? 300 336 420 आणि 525। आता परत हा जो प्रश्न आहे तो आहे आपल्या संख्या मालिकेचा। तीनाचा घन वजा 3, 27 मधनं 3 गेले 24। 4 चा घन वजा 4, 64 मधनं 4 गेले 60। 5 चा घन वजा 5, 125 मधनं 5 गेले 120 आणि 6 चा घन वजा 6, 216 मधनं 6 गेले, उत्तर आलं 210। आता पुढचं विचारलंय, म्हणजे 7 चा घन वजा 7, 343 मधनं जर आपण 7 घालवले तर उत्तर येतं 336। पर्याय क्रमांक दुसरा। ज्या संख्यांचा घन केलाय वजा तीच संख्या केलीये, म्हणजे आपण क्रमांक 3 ते 7 पर्यंत गेलो। 7 चा घन वजा 7, 343 वजा 7, उत्तर झालं 336। पर्याय क्रमांक दुसरा झाला योग्य। पुढच्या प्रश्नाकडे वळा। 49 513 64 प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे 730 512 729 1001। 49 हा आपल्या 7 चा वर्ग आहे, बरोबर आहे। मग 7 अधिक 1 होतात 8। 8 चा घन किती आहे? 512। त्यामध्ये 1 मिळवलं, उत्तर झालं 513। मग सेम 64 कितीचा वर्ग आहे? 8 चा वर्ग आहे, बरोबर। मग 8 अधिक 1 होतात 9। 9 चा घन 729, त्यामध्ये अधिक 1 मिळवायचं, उत्तर आलं 730। पर्याय कुठला आला? पर्याय पहिला योग्य झाला। हे चिन्ह आहे, म्हणजे हा प्रश्न आहे आपला समान संबंध, सहसंबंध किंवा परस्पर संबंध या टॉपिकचा, बरोबर आहे। 7 चा वर्ग, त्याच्यामध्ये अधिक 1 केला, आलेल्या संख्यांचा घन केला, त्यामध्ये अधिक 1 केलं, उत्तर 513 वरती होतं। आपलं आलेलं उत्तर हे 730 आहे। पुढचा प्रश्न पुन्हा समान संबंधाचा प्रश्न सांगितलाय। जर 62 बरोबर साठी दिलं आहे 74, तर 25 बरोबर किती? 40 35 45 50। आता बघा, 62 म्हणजे 6 दुने 12, 12 अधिक हे 62 किती झाले? 74 झाले। मग 25 म्हणजे 5 दुने 10, 10 आणि ते 25 जर ऍड केले तर आपलं कन्फर्म उत्तर किती येतंय? 35। 62 म्हणजे 6 दुने 12 अधिक हे 62 74, 25 म्हणजे 2 गुणिले 5 10 आणि ते 25, कन्फर्म उत्तर झालं 35।
आणि पर्याय बरोबर झाला आपला दुसराच. पुढच्या प्रश्नाकडे चला. आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या सांगा. आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला कोड सोडवायचा दिसतोय. मग आता कशा पद्धतीने करायचे आपल्याला बघा. आता काय करायचंय, पहिले यांचा गुणाकार करा. 24 गुणिले 5 120. मग यांचा गुणाकार करा. 5 दुने 10. मग आलेल्यांची बेरीज 120 आणि 10 झाले 130. या दोघांचा गुणाकार करा. 13 गुणिले 6 काय झालं रे 78. आणि या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 6 30. 78 अधिक 30 होतात 108. पुन्हा या दोघांचा गुणाकार 9 चोक 36. या दोघांचा गुणाकार 7 चोक 28. उत्तर किती आलं 64. पर्याय कुठला योग्य झाला, पर्याय तिसरा योग्य झाला. काय केलं आपण, या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार, जी बेरीज आली ती आपण प्रश्नचिन्हाच्या जागी लिहिली. पुढचा प्रश्न. परत हा जो प्रश्न आहे तो कोड सोडवायचाच आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलंय, या दोघांची बेरीज करायची. 13 अधिक 19 किती आले 32. त्यामधनं हे 5 वजा करायचे. उत्तर झालं 27. परत या दोघांची बेरीज 43 अधिक 22 65. त्यामधनं हे 6 वजा केले 59 आलं. मग सेम आपल्याला त्या दोघांची पण बेरीज करायची आहे. मग आता त्या दोघांची बेरीज करा. 17 अधिक 28 20 10 30 30 आणि 15 45. 45 मधनं हे 35 घालवले की उत्तर 10 येतं, किंवा इथे पाहिजे ना मग 10 घालवा तेव्हा उत्तर 35 येणार. ठीक आहे. मग आता तिथे काय पाहिजे होतं आपल्याला 10 हा अंक पाहिजे होता, म्हणून पर्याय तिसरा योग्य झाला. याच्यामधनं हे वजा केल्यावर 5 येतं, असं केलं तरी पण चालेल. ह्याच्यामधनं हे वजा केलं 6 आलं, याच्यामधनं हे वजा केलं. मी स्टेपच चेंज करून टाकते हवं तर, जस्ट तुम्हाला अजून जास्त डिटेल मध्ये समजण्यासाठी. चला 13 आणि 19 किती झाले आपले 32. 32 मधनं 27 गेले तिथे 5 आले. परत 43 आणि 22 झाले 65. 65 मधनं 59 गेले 6 आले. इथे 45 मधनं 35 गेलं उत्तर 10 आलं. कुठल्याही पद्धतीने करा उत्तर तर सारखंच येणार आहे. म्हणजे पर्याय तिसरा आपला योग्य झाला. पुन्हा कोड सोडवायचा प्रश्न होता. याचा पुढचा पुन्हा कोड सोडवायचा प्रश्न आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार, बेरीज करा. 8 अधिक 2 10 अधिक 1 11. 11चा वर्ग वजा 11. 121 मधनं 11 गेले उत्तर आलं 110. 12 अधिक 3 15 अधिक 1 12 13 14 15 1 16. 16चा वर्ग वजा 16. 256 मधनं 16 गेले उत्तर आलं 240. 7 अधिक 8 अधिक 2 17. 17चा वर्ग वजा 17. 289 मधनं 17 घालवले. उत्तर किती आलं 2 7 1. सॉरी 2 272. पर्याय कुठला आला, पर्याय क्रमांक पहिला आपला योग्य झाला. काय केलं, त्या सगळ्यांची बेरीज केली. बरोबर आहे. आता जी बेरीज केली त्याचा वर्ग केला आणि वजा तीच संख्या केली. उत्तर 272 झालं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. परत कोड सोडवायचा प्रश्न. आता सलग 4 कोड सोडवायचा प्रश्न झाला आपला पालघर जिल्ह्यामध्ये. आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार. आता या दोघांची गुणाकार 20 गुणिले 5 100. या दोघांचा गुणाकार 12 चोक 48. 100 मधनं 48 गेले 52 आलं. या दोघांचा गुणाकार 13 5 65. 9 चोक 36. 65 मधनं 36 गेले 29 आलं.
8 9 72, 7 चोक 28. माझी पद्धत वेगळी आहे. जर मी वजाबाकी केली तर 38, 48, 58, 68 आणि वरचे 4. उत्तर किती झालं? 44. ही आहे माझी पद्धत. मग आता त्या दोघांचा समोरासमोरांचा गुणाकार केला आणि दोघांमध्ये वजाबाकी केली. जे उत्तर आलं ते आपण खाली लिहिलं. क्लिअर आहे प्रत्येकाला? त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चला. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आता हा जो प्रश्न झाला आहे आपला दिनदर्शिका या टॉपिकचा. दिनदर्शिका. 1 जानेवारी 2002 ला मंगळवार होता, तर 1 जानेवारी 2008 चा वार काय? 2002 पासून 2008 पर्यंत किती वर्ष आहेत? 3 4 5 6 7 8 असे 6 वर्ष आहे. या 6 वर्षामध्ये लीप वर्ष येतं का? 2004 चं येतं. 8चं नाही घ्यायचं कारण फेब्रुवारीचा महिना अजून यायचा आहे. मग एकच लीप वर्ष. 6 अधिक 1 7 झालं. 7 ला 7 ने भागलं, बाकी शून्य आली. मंगळवारच्या पुढे शून्यवार. आपलं उत्तर पुन्हा काय झालं? मंगळवार. म्हणजे 1 जानेवारी 2008 ला आपला वार काय झाला? मंगळवार. आणि मग पर्याय कुठला बरोबर आला? पर्याय दुसरा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. 12 वाजून 15 मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवतो, मिनिट काटा कोणती दिशा दर्शवत असेल? पश्चिम, उत्तर, दक्षिण, वायव्य. 12 वाजून 15 मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व, घड्याळाचा प्रश्न. 12 3 6 9. 12 वाजून 15 मिनिटं म्हणजे काइंड ऑफ 12:15 झालेले आहेत आपल्याकडे. बरोबर आहे. घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दाखवतोय. ही झाली पूर्व, म्हणजे ही झाली पश्चिम, मग ही झाली आपली उत्तर दिशा आणि ही झाली आपली दक्षिण दिशा. बरोबर आहे. तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवत असेल? मिनिट काटा कोणती दिशा दर्शवत आहे? मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवत आहे. प्रत्येक दिशांनी आपली जागा 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध गेलं. पूर्व इथून इथे आली, उत्तर इथून इथे गेली, पश्चिम इथून इथे आली, दक्षिण इथून इथे गेली. म्हणून मिनिट काटा कोणती दिशा दाखवत आहे? मिनिट काटा दक्षिण दिशा दाखवत आहे आणि पर्याय तिसरा आपला योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. एका कुस्त्यांच्या फडात प्रत्येक पैलवान दुसऱ्या प्रत्येक पैलवान बरोबर एक कुस्ती खेळतो. जर या फडात एकूण 21 कुस्त्या झाल्या तर तिथे एकूण किती पैलवान सहभागी झाले होते? 6 5 7 9. आपल्याला एकूण दिलं आहे. अशा टायमाला काय करतो आपण? दिलेल्याचे दुप्पट करतो. एकूण किती दिले? 21. 21 ची दुप्पट किती झाली? 42. आता याला पुढे येणारी वर्गसंख्या, 42 च्या पुढे येणारी वर्गसंख्या झाली 49, जो की वर्ग आहे 7 चा. म्हणजे आपल्याकडे किती पैलवान होते? 7 पैलवान होते. जेव्हा त्यांनी आपापसात कुस्ती खेळली तेव्हा एकूण 21 कुस्त्या झाल्या. हस्तांदोलनचा प्रश्न आहे. एकूण जेव्हाही एकूण दिलं जातं त्या एकूणची दुप्पट करायची आणि आलेल्याचं वर पुढची, मागची नाही. जर तुमचं उत्तर 37 आलं तर 36 नाही घ्यायचं, तरी पण 49च घ्यायचं. पुढची मोठी वर्गसंख्या घ्यायची आहे, आधीची वर्गसंख्या नाही घ्यायची. पुढचा प्रश्न घ्या. परत कोड सोडवायचा प्रश्न आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? मी पहिलं ही वाली स्टेप करते. ठीक आहे. वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 1. हा 4 चा वर्ग आहे, हा 2 चा वर्ग आहे, हा 1 चा वर्ग आहे. उत्तर झालं 7. यांच्यामध्ये चला. वर्गमुळात 25 अधिक वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 4. 25 म्हणजे 5 चा वर्ग, 9 म्हणजे 3 चा वर्ग आणि 4 म्हणजे 2 चा वर्ग. उत्तर आलं 10. यांचं वर्गमुळात 36 अधिक वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 1. 36 6 चा वर्ग आहे, 4 2 चा वर्ग आहे, हा 1. 6 7 8 आणि 1 9.
मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या झाली? प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या झाली 9 आणि पर्याय क्रमांक आला तिसरा. हे बघा, हे वाला या उभं घेतलेलं आहे मी, आडवं जाऊ नका, उभं आहे हे. प्रत्येकाला वर्गमुळात घेतलं, जे उत्तर आलं त्याची बेरीज आपण इथे घेतली, उत्तर आपलं कन्फर्म 9 झालं. यानंतरचा पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये मिल्क म्हणजे 4 2 3 1, ग्लॅड म्हणजे 5 3 6 7, तर मास्क म्हणजे काय? सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे आपला. मिल्क साठी कोड काय दिला गेलाय? 4 2 3 1. ग्लॅड GLAD, ग्लॅड साठीचा संकेत काय दिलाय? 5 3 6 7. आपल्याला विचारलंय MASK. M साठी इथे आपल्याला 4 दिलेला आहे, A साठी 6 दिलेला आहे, S साठी दिलंच नाही आणि K साठी 1 दिलंय. मग आता आपल्याला ऑप्शन वरनं जावं लागणार. ठीक आहे, आता बघा 3 हा अंक S साठी येणार का? नाही. 3 हा अंक L साठी आलेला आहे. 3 हा अंक L साठी आलाय. जर मी हा वापरला असता तर माल्क उत्तर आलं असतं. 8 हा अंक वापरू शकतो का? बिलकुल. बघा 1 2 3 4 5 6 7, 8 हा अंक आहेच नाही, म्हणजे एस साठी बाय डिफॉल्ट काय दिलाय त्यांनी? 8 दिलाय. 2 कशासाठी दिलाय? आय साठी. उत्तर काय आलं असतं? मेक. आणि 5 कशासाठी दिलाय? जी साठी. कळलं? मग आपल्याला ह्याच्यामध्ये उत्तर कशावरनं झालं? पर्यायांवरनं झालं. का? कारण की 8 हा संकेत दिलेल्यांमध्ये कोणालाच नव्हता, म्हणून तो एस ला होता. कारण दिलेल्यामध्ये एस पण नव्हता. एस आणि 8 हे झाले एकमेकांचे संकेत. मग पर्यायांवरनं उत्तर झालं पर्याय दुसरं 4 6 8 1. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे चला. परत दिनदर्शिकेचा प्रश्न आलाय. जर एका वर्षी शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षाची महात्मा गांधी जयंती कोणत्या दिवशी आली असेल? मंगळवार, बुधवार, गुरुवार यापैकी नाही. आधी सांगा शिक्षक दिन. शिक्षक दिन केव्हा असतं? शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. वर्ष नाही दिलं तरी पण आपल्याला काही हरकत नाही. आणि 5 सप्टेंबरला होतं तेव्हा गुरुवार. तर आपली गांधी जयंती. गांधी जयंती केव्हा असते? गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला. मग आपल्याला 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर किती दिवस आहे ते पाहायचं आहे. बघा, आपला सप्टेंबरचा जो महिना आहे तो 30 दिवसांचा आहे. पण या 30 दिवसांमधून पहिले 5 दिवस संपले, उरले 25 दिवस. त्याला जर मी 7 ने भागलं, 7 त्रिक 21, बाकी उरली 22 23 24 25. आणि आपला हा जो ऑक्टोबरचा महिना आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2च दिवस दिलेत. 4 अधिक 2 होतात 6, बरोबर. गुरुवारच्या पुढे 6 दिवस, म्हणजे माझं उत्तर काय आलं? बुधवार. नो शॉर्ट ट्रिक. एका वर्षी शिक्षक दिन गुरुवारी होता, 5 सप्टेंबरला गुरुवार होता, तर गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरचा वार. बघा, सप्टेंबर महिन्याचे 30 दिवस, पहिले 5 दिवस संपले की 25 दिवस उरले, त्याला 7 ने भागलं, बाकी 4 आली. ऑक्टोबर महिन्याचे 2च दिवस होते, 4 आणि 2 6 आली, म्हणून आपण गुरुवारच्या पुढे 6 दिवस गेलो, उत्तर आपलं बुधवार आलं. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. परत सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत लाईक हा शब्द FLJM असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत कोंब हा शब्द कसा लिहाल? LIKE. लाईक शब्दाला उलट लिहा पहिले, EKIL. ई नंतर येतो F, K नंतर L, I नंतर J, L नंतर M. प्रत्येक वर्ण आपला एक एक ने पुढे गेला आहे, बरोबर. मग COMB कोंब साठी विचारलेला आहे. कोंब हा शब्द पहिले उलट लिहा, BMOC. B नंतर C, M नंतर N, O नंतर P, C नंतर D. प्रत्येक वर्ण एक एक ने पुढे गेलं की आपलं उत्तर काय झालं? CNPD. पर्याय कुठला झाला? चौथा. CN. इथे DP आहे, इथे PD आहे, आपल्याला PDच पाहिजे, आपल्याला काही DP नकोय. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पूर्व वगैरे दिसतीये, म्हणजे हा प्रश्न आपला दिशाज्ञांचा झाला.
उमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला. 18 किलोमीटर सायकलवर गेला. तिथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. त्यानंतर पुन्हा शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापलं. तर तो मूळ स्थानापासून म्हणजे घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? बरोबर. बघा, कर्ण काढला म्हणजे पायथागोरस वापरावं लागेल. ही बाजू 6 आहे, ही 3 म्हणजे ही पण 3. 6 आणि 3 एक बाजू आपल्याला 9 भेटली. ही पूर्ण 18 आहे. 18 मधनं ही 6 गेली, उरले 12. बरोबर आहे ना? मग एक बाजू 12 भेटली. चला, 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81, वर्गमुळात येतं 225, जो की वर्ग आहे आपल्या 15चा. म्हणजे मूळ स्थानापासून किंवा घरापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे? 15 किलोमीटर अंतरावर आहे. पर्याय क्रमांक चौथा आपला योग्य झाला. 18 गेला, 3 गेला, 6 गेला, पुन्हा 6 गेला. हे 6. ह्या पूर्ण 18 एवढे 6 गेले म्हणजे हे 12 आलं. ही बाजू 12 आली. ही 6 आणि 3 9. एक बाजू 9, एक बाजू 12. दोघांचा वर्ग केला 225. उत्तर आहे 15चं. पुढचा प्रश्न. जर तर आहे याचा अर्थ काय झालं? परत सांकेतिक भाषेचा प्रश्न झाला. जर मिझोरम बरोबर 95 असेल तर महाराष्ट्र बरोबर किती असेल? 118, 98, 88 आणि 108. मिझोरम. MIZORAM. M आहे 13 वर, I आहे 9 वर, Z आहे 26 वर, O आहे 15 वर, R आहे 18 वर, A आहे 1 वर, M आहे 13 वर. बेरीज करा जसं तुम्हाला आवडेल तसं. चला, 4 8 4 12 12 आणि 5 17 17 आणि 6 23 23 आणि 9 34 34 आणि 3 37. काहीतरी गडबडलं का रे माझं? 3 4 8 8 4 12 13 14 15 16 17 17 आणि 6 23 23 आणि 3 झाले 26. हा, 26 आणि 9 झाले 35. 3 आले हातचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. या सगळ्यांच्या स्थानांची बेरीज केली तेव्हा माझं उत्तर 95 आलं. मग आता मला आपल्या महाराष्ट्राची बेरीज करायची. MAHARASHTRA. आपला M आहे 13 वर, A आहे 1 वर, H आहे 8 वर, पुन्हा A आहे 1 वर, R आहे 18 वर, परत A आहे 1 वर, S आहे 19 वर, H आहे 8 वर, T आहे 20 वर, R आहे 18 वर आणि 1 आहे A आहे 1 वर. बरोबर आहे. सगळ्यांची बेरीज करायची आता तुम्हाला. आता बघा, 8 9 10, 10 नंतर 10 ने 18 19 20 20 आणि 8 झाले 28 28 आणि 8 झाले 36 36 आणि वरचे 37 38 39 39 आणि वरचे 9 48. शेवटी 8 पाहिजेच आपल्याला. 4 5 6 7 8 9 10. मग महाराष्ट्र या राज्याची टोटल सगळ्यांच्या वर्णांच्या स्थानांची बेरीज किती झाली? 108. उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक चौथा 108. महाराष्ट्र बरोबर 108. पर्याय क्रमांक चौथा योग्य झाला. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. खालीलपैकी कोणती वेन आकृती पुढील 3 घटकातील संबंध चांगल्या रीतीने स्पष्ट करते? कबूतर, पक्षी, कुत्रे. आकृती म्हणजे वेन आकृती. वेन आकृतीचा प्रश्न आहे. बघा, सर्व कबूतर पक्षी आहे, सर्व कबूतर पक्षी आहे, पण कुत्रा हा घटक वेगळा कारण तो एक प्राणी आहे. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक चौथाच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न नातेसंबंधाचा प्रश्न आहे. एका स्त्रीची ओळख करून देताना सुवर्णा म्हणाली, ही माझ्या म्हणजे कोणाच्या? सुवर्णाच्या. माझ्या नंदेच्या
भावाच्या मुलीची आई आहे. तर सुवर्णाचं त्या स्त्रीशी नातं काय? सुवर्णा त्या स्त्रीची कोण होणार? मुलगी, आई, जाऊ, वहिनी. सुवर्णा या स्त्रीची कोण होणार? आपल्या नंदेचा भाऊ म्हणजे आपला होतो दीर, आणि दीराच्या मुलीची आई म्हणजे दीराची बायको. आता दीराची बायको आपली कोण होते? जाऊ. म्हणजे ती स्त्री सुवर्णाची कोण झाली? ती स्त्री सुवर्णाची झाली जाऊ. याआधी असा प्रश्न आपण घेतलाय, फक्त नाव स्वाती होतं तिथे. इथे जर असतं एका स्त्रीची ओळख करून देताना सुवर्णा म्हणाली ही माझ्या नंदेच्या एकुलता एक भावाच्या, तर तिथे ती स्वतः आली असती सुवर्णा. पण इथे एकुलता एक शब्द नाही. सुवर्णाच्या नंदेचा भाऊ म्हणजे सुवर्णाचा नवरा होऊ शकतो, पण एकुलता एक भाऊ असता तर. म्हणजे आता हा दीर झाला. दीराच्या मुलीची आई म्हणजे दीराची बायको. आपल्या दीराची बायको आपली असते जाऊ, म्हणजे ती स्त्री सुवर्णाची कोण झाली? ती स्त्री सुवर्णाची जाऊ झाली. आणि पर्याय तिसरा आपला योग्य झाला. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात. पुन्हा आपला पुढचा प्रश्न हा नातेसंबंधाचाच दिसत आहे. पूजा ही कमलची पत्नी आहे. पूजा ही कमलची पत्नी आहे. कमलची पत्नी पूजा. कमल हे अंकितचे वडील आहेत. अंकितचे वडील कमल. प्रीती ही अंकितची पत्नी आहे. अंकितची पत्नी झाली प्रीती. बर. हार्दिक हा प्रीतीचा मुलगा आहे. प्रीतीचा मुलगा ज्याचं नाव आहे हार्दिक. अंकिता ही हार्दिकची बहीण. हार्दिकची बहीण अंकिता. आणि विमल हा अंकिताचा भाऊ. अंकिताचा भाऊ विमल आहे. इथपर्यंत झालं. आता वाचा. तर विमलचे कमलशी नातं काय? म्हणजे विमल हा कमलचा कोण? विमल हा कमलचा कोण? आपल्या मुलाचा मुलगा. आपल्या मुलाचा मुलगा आपला कोण होतो? नातू होतो. म्हणजे विमल हा कमलचा कोण झाला? विमल हा कमलचा नातू झाला. विमलचे कमलशी नातं काय? विमलचे कमलशी नातं आहे कमलच्या मुलाचा मुलगा म्हणजे नातू. आणि पर्याय चौथा योग्य होतो. बर. अजून एक प्रश्न आहे कदाचित. बरोबर. आता हा जो प्रश्न आहे तो पुन्हा दिशाज्ञांचा प्रश्न आहे. रुपेश उत्तरेस 4 किलोमीटर चालत गेला. उत्तरेला 4 किलोमीटर चालत गेला. नंतर उजवीकडे वळून त्याने 3 किलोमीटर अंतर कापलं. पुन्हा उजवीकडे वळून त्याने 8 किलोमीटर कापलं. 4 आणि 4 8. व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. 3 आणि 3 6. तर सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे? सुरुवात इथून केली होती. इथून आहे तो इथे. पायथागोरस दिसला, कर्ण दिसला म्हणजे पायथागोरसचा प्रमेय वापरायचं. ही बाजू 3 म्हणजे ही पण 3. या 6 मधनं 3 गेले, ही पण 3 आली. बरोबर. ही पूर्ण 8 आहे. 8 मधनं ही 4 गेली म्हणजे ही पण 4 आली. मग आता एक बाजू 4 भेटली तिचा वर्ग, दुसरी बाजू 3 भेटली तिचा वर्ग. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, वर्गमुळात 25 म्हणजे आपलं उत्तर काय झालं? 5 किलोमीटर. पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय चौथा योग्य झाला. ही 8 आहे. 8तून 4 गेले ही 4 आली. ही 6 आहे. 6तून 3 गेले ही 3 आली. कर्ण पायथागोरस वापरलं, उत्तर 5 किलोमीटर झालं. क्लिअर?
तर हे होते आपले पालघर या जिल्ह्यातील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न. भेटूयात आपण आपल्या पुढच्या जिल्ह्याच्या विश्लेषण मध्ये. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.